राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात रोखण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखली आहे। मात्र राजू शेट्टींची गट्टी करून जयंत पाटील आपला किल्ला अभेद्य ठेवणार का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। बघूयात ही एक नजर। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना अलीकडच्या काळात मोठे राजकीय हादरे बसलेत। इस्लामपूर नगरपालिका आणि सांगली महापालिकेतील पराभव ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राज्यात काही ठिकाणी झालेले राष्ट्रवादीचे पराभव यामुळे विरोधकांचा उत्साह वाढला होता। त्यामुळे विरोधकांनी जयंत पाटील यांना त्यांच्या होम पिचवरच म्हणजे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात रोखण्याचा निर्धार केलाय। त्यासाठी मुख्यमंत्री स्वतः प्रयत्न चालवल्याचं त्यांच्या यापूर्वीच्या दौऱ्यांवरून दिसून आलंय। स्थानिक भाजप नेत्यांनी आणि त्यांच्या सवंगड्यांनी जयंतरावांविरुद्ध अशी मोर्चेबांधणी चालवली असली तरी सुरुवातीच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजाराम बापू संकुलाला भेट दिली होती। यावरून जयंतरावांनी आपली राजकीय ताकद विरोधकांना दाखवून दिली होती। मात्र राजकारणात मित्रत्वाचे संबंध असले तरी पक्षीय संघर्ष हा असतोच। त्यामुळे जयंतरावांविरुद्ध आपण विधानसभेची निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास काही स्थानिक नेत्यांमध्ये निर्माण झालाय। मात्र खासदार राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या राजकीय परिस्थितीत गट्टी करून जयंत पाटील यांनी आपल्या विरुद्ध संघर्षाची धार काही प्रमाणात कमी केली आहे। जुने मित्र शत्रू झाल्यानंतर खासदार राजू शेट्टींच्याच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नयानं आपल्या जुन्या शत्रूंशी वैर विसरून मैत्री केली आहे। अशा परिस्थितीत जयंत पाटील यांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र अशातच माजी आमदार संभाजी पवार यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मिरज तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्या गट्टीविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आहे। सर्वोदयच्या जुन्या वादावरून पुन्हा सूर झालेल्या या संघर्षात कुणाचा अस्त होणार हे येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट।